ब्रेकिंग न्यूज समोर येते। फडणवीस यांच्या डोक्याला मराठा आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। राज्यातलं वातावरण दूषित झालं आहे असं सुद्धा जरांगे पाटील म्हणतात। मराठा आंदोलन प्रकरणामध्ये नेमलेल्या SIT वरून मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय। फडणवीसांच्या डोक्याला मराठा आयुष्यभर विजयाचा गुलाल लागू देणार नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। तुम्ही SIT नेमलात ना, बघा राज्यातलं वातावरण दूषित झालंय। राज्यात प्रचंड नाराजीची लाट निर्माण झाली आहे। तुम्ही फक्त अहवाल तर आणा, तुम्हाला भावनिक लाट काय असते आणि आयुष्यात केलेली चूक किती महागात पडते हे फडणवीसांच्या लक्षात येईल असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। आम्हाला माहितीये 12 बलुतेदार असू द्या, गोरगरीब जनता असू द्या, मराठी गुतणार हे मला माहिती आहे। मराठी भेटच नाहीत बरं गुतायला। तुम्ही नुसते आता यासाठी नेमले ना, वातावरण बघा, राज्यात दूषित वातावरण झाले सगळं। एक नाराजीची प्रचंड मोठी लाट आली। तुम्ही फक्त अहवालता ना, तुम्हाला भावनिक लाट काय असती आणि आयुष्यात केलेली चूक किती महागात पडते हे फडणवीसांच्या लक्षात येणार आहे। कायमच आयुष्यातून बरबाद होणार राजकीय करिअर मध्ये। मराठ्यांची खुन्नस अशी, तुम्ही किती खुनशी आहेत आम्हाला माहिती, पण मराठी इतके खुनशी आहेत, आयुष्यभर तुमच्या डोक्याला गुलाल नाही लागू देणार। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलतायत ते आपण ऐकलेलं असेल। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जे मागील अनेक दिवसांपासून मराठ्यांना OBC मधून आरक्षण द्या ही मागणी करतायत। त्यासाठी त्यांनी 3 वेळा उपोषण केलेली आहेत। त्याचबरोबर आंदोलन करताना दिसून येत आहेत आणि त्यानंतर जेव्हा या आंदोलनादरम्यान ज्या हिंसक घटना घडलेल्या होत्या त्याची चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना करण्यात आली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांचं हे एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे। राज्यातलं वातावरण दूषित झालेलं आहे आणि मराठे आता फडणवीसांच्या डोक्याला विजयाचा गुलाल लागू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर मनोज जरांगे पाटील यांचं हे मोठं वक्तव्य, तर पुन्हा एकदा बघूयात मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते। आम्हाला माहितीये 12 बलुतेदार असू द्या, गोरगरीब जनता असू द्या, मराठी गुतणार हे मला माहिती आहे। मराठी भेटच नाहीत बरं गुतायला। तुम्ही नुसते आता यासाठी नेमले ना, वातावरण बघा, राज्यात दूषित वातावरण झाले सगळं। एक नाराजीची प्रचंड मोठी लाट आली। तुम्ही फक्त अहवालता ना, तुम्हाला भावनिक लाट काय असती आणि आयुष्यात केलेली चूक किती महागात पडते हे फडणवीसांच्या लक्षात येणार आहे। कायमच आयुष्यातून बरबाद होणार राजकीय करिअर मध्ये। मराठ्यांची खुन्नस अशी, तुम्ही किती खुनशी आहेत आम्हाला माहिती, पण मराठी इतके खुनशी आहेत, आयुष्यभर तुमच्या डोक्याला गुलाल नाही लागू देणार। तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे। याआधी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधलेला होता, हल्लाबोल केलेला होता, काही गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा त्यांच्यावर केलेले होते आणि आता तर त्यांनी त्यांचं राजकीय करिअर हे बर्बाद होऊन जाईल मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे असा एक इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येणार ते बघावं लागेल। दरम्यान मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मला अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मराठा आंदोलकांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला होता आणि आता राज्यातलं वातावरण दूषित झालेलं आहे असं जरांगे पाटील म्हणतायत। तर एका मंत्र्याचा फोन येतोय, ही जी SIT चौकशी लावलेली आहे त्याच्यातून तुमचेच लोक जास्त फसणार असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला होता आणि त्यानंतर आता फडणवीस यांच्या डोक्याला विजयाचा गुलाल लागू देणार नाही असा इशारा त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। येत्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक आहे आणि त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रातील विधानसभेची ही निवडणूक होऊ शकते आणि त्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात शड्डू ठोकलेला आहे की काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण मराठ्यांच्या नादी तुम्ही लागला, तुमचं राजकीय करिअर बर्बाद होणार असा इशारा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे फडणवीसांच्या, आणि मुख्यतः फडणवीसांचं नाव ते घेताना दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।